आता मला या किस्सा अजून भेटतो बरं का. जेव्हा मी 8वीला होतो ना, 7वी 8वीला, तेव्हा IPS म्हणजे UPSC एक्झाम क्रॅक करून ना, IPS IAS म्हणूनचा आमच्यामध्ये ना असं क्रेज आला होता. क्रेज म्हणजे समजून घ्या, माझी अशी खूप इच्छा होती की मी पण एक असं IPS ऑफिसर व्हावं वगैरे बरं का. त्याच्यासाठी काय गोष्ट करायला लागली, त्याच्यानंतर गोष्ट कळाली की UPSC एक्झाम क्रॅक करायला लागेल. UPSC एक्झाम क्रॅक करून पहिले ना प्रिलिम्स एक्झाम, मेन्स एक्झाम, इंटरव्ह्यू या गोष्टींची तयारी करायला लागली. अशा खूपशा गोष्टी कळायला गेल्या बरं का. जसं जसं मी UPSCबद्दल इन्फॉर्मेशन सर्च करत गेलो, मला खूपशा गोष्टी कळायला लागल्या बरं का. मग 8वी 9वी 10वी आमच्या वया असतात, आमच्या शाळेतल्या वया असतात ना, शाळेतल्या वया, निबंधाच्या वया, स्वाध्यायाच्या वयावर लिहून ठेवायचं मी तिथं की IPS आहे, माय ड्रीम इज IPS, माय एम इज IPS, माय एम इज टू बिकम इंडियन पोलीस ऑफिसर वगैरे अशा गोष्टी लिहून ठेवायचं बरं का. मीच आमच्या प्रत्येक क्लासमधला प्रत्येक मुलगा त्याचं काय एम असेल, त्याचं काय स्वप्न असेल तेव्हा आमच्या वहीच्या फ्रंट पेजवर, आमची फ्रंट पेजवर, बॅक पेजवर आम्ही ती लिहून बसायचं आणि ते चित्र काढायचं बसायचं बरं का. असं करत करत 8वी गेली, 9वी गेली, 10वी गेली, तीच क्रेज बरं का. आणि डोक्यामध्ये एकच गोष्ट होती की काही झालं ना की पोस्ट काढायची फक्त, UPSC एक्झाम क्रॅक करायची. UPSC एक्झाम क्रॅक केल्यानंतर त्याच्यानंतर एक माझ्या लाईफमध्ये म्हणजे प्रत्येकाच्याच लाईफमध्ये एक एंट्री होती, ती म्हणजे ॲस्पिरंट वेब सिरीजची बरं का. अशी वेब सिरीज जिच्यामुळे आपल्याला असं उत्तेजित वाटतं की आपण बी एक्झाम दिली पाहिजे, आपण बी UPSC एक्झाम क्रॅक केली पाहिजे. असं प्रत्येकाला वाटतं की आपला अभ्यास चांगला असेल ना, आपण त्या एक्झाम दिल्या पाहिजे, परीक्षा दिल्या पाहिजे बरं का. मला सुद्धा नॅचरल तेच वाटायचं की आपण बी ही परीक्षा दिली पाहिजे, म्हणजे आपली पाहिजे UPSC एक्झाम क्रॅक होऊन जाईल, आपण बी IPS ऑफिसर बनून जाऊ. अशीच 8वी गेली, 9वी गेली, 10वी गेली बरं का. त्याच्यानंतर पण ना, जेव्हा मेन टप्पा सुरू झाला म्हणजे 11वी सायन्सचा आणि 12वी सायन्सचा, तेव्हा कळलं की जो आपल्याकडून हा अभ्यास ना, हाच अभ्यास आता काही होत नाही आहे. मग शेवटी मी हळूहळू माझ्याकडून पूर्ण ते अभ्यासाचं मोटिवेशन पूर्णपणे असं संपत चाललं होतं बरं का. आणि एक वेळ असं त्याची लिमिट पूर्णपणे एक्झॉस्ट होऊन गेलो, मी पूर्णपणे बर्नआउट होऊन गेलो. आणि शेवटी ठरवून घेतला की जास्त आता अभ्यास नाही करायचा, पेपरपुरती अभ्यास करायचा फक्त. सांगायचा उद्देश असा आहे की जेव्हा मी लहान होतो ना, म्हणजे 7वी 8वी 9वी 10वीला, तेव्हा त्याचं खूप वाटायचं की अशी ह्या गोष्टी करेन, IPS ऑफिसर बनेन, IAS ऑफिसर बनेन, घरच्यांचं नाव वगैरे काढेल. हे प्रत्येकाच्याच पालकांच्या अपेक्षा असतात बरं का अशा, की आपला मुलगा मोठा होईल, चांगला अभ्यास करतोय, म्हणजे 10thला 12thला चांगले मार्क्स असतील तर UPSC एक्झाम क्रॅक करणार, MPSC एक्झाम क्रॅक करणार वगैरे वगैरे गोष्टी बरं का. माझ्या केसमध्ये प्रॉब्लेम कसा होता माहिती का, माझ्या केसमध्ये प्रॉब्लेम असा होता की ना, माझ्या घरच्यांना असं वाटायचं की ठीक आहे, 10thला चांगले मार्क्स आहेत, 12thला चांगले मार्क्स आहेत. आणि बहुतेक प्रत्येकाच्याच केसमध्ये अशी गोष्टी होत असावं, मला माहिती नाही अंदाज, की जर याला चांगले मार्क्स पडतात मग हा कावर परीक्षा क्रॅक करू शकत नाही, स्कॉलरशिप एक्झाम जर क्रॅक करू शकतो, हा कावर करू शकत नाही वगैरे. बट जसे पुढे जात होतो आपण आपल्या आयुष्यामध्ये, ग्राउंड रियालिटी आपल्याला कळत चालली की या परीक्षा आपल्यासाठी बनलेल्या नाही. ते UPSC इज नॉट मेड फॉर मी, किंवा मी UPSC मटेरियल नाही. UPSC मटेरियलचा अर्थ असा आहे की ना, ज्या मुलांचं खरंच एक्झाम असेल, ज्यांनी चांगल्या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे 10th 12thच्या एक्झाम्समध्ये, एंट्रन्स एक्झाम्समध्ये चांगला स्कोअर केला असतो ना, त्यांनीच फक्त स्पर्धा परीक्षेकडे जावं. बाकीच्या मी तर म्हणतो फिरकू बी नाही खरं म्हटलं तर. एक चांगली गोष्ट आहे की ते IPS व्हायचं भूत माझ्या डोक्यात लवकर उतरून गेलं, याच्या गोष्टी मला खूप आनंद आहे. आज 21व्या वर्षी मला कळून गेले लाईफमध्ये की नेमकी कोणती गोष्ट करायची. अशी गोष्ट करणार की जी गोष्टी करण्यासाठी मला एकदम इझी माझ्यासाठी, आणि ती मला असं वाटतं कॉन्टेंट क्रिएशन. कॉन्टेंट क्रिएशन माझ्यासाठी करणं एकदम इझी आहे. सिम्पल ही गोष्ट करायची होतं. समोर मोबाईल सेटअप करायचा आहे, फक्त माईक लावायचं आहे, आणि ज्या गोष्टी वाटत आहे मला, ज्या गोष्टी मी पर्सनली फील करतो आहे, ठीक आहे, त्या गोष्टी फक्त बोलून दाखवायचे. आणि आता असं नाही बरं का, आधी तरी खूप वेळेस अशी लाज वाटायची बोलताना वगैरे, शायनेस होती पूर्णपणे. पण आता कॅमेऱ्यासमोर बोलताना कुठल्या प्रकारची मला लाज वाटत नाही. प्रत्येक गोष्ट अशी समजावून सांगते ते समोरच्या व्यक्तीला, क्लिअर कट बोलता येते. आणि आधी एवढं क्लिअर नव्हतं बरं का. पण ठीक आहे, व्हिडिओचा मेन उद्देश एवढा फक्त की ना, लवकर ते IPSचं पोस्टचं ना भूत उतरलं, याचा मला खूप आनंद आहे. जर नसतं उतरलं तर कदाचित मी माझ्या आयुष्याचं पूर्णपणे नुकसान करून घेतलं असतं. पण बरं झालं लवकर कळलं. वयाच्या 21व्या वर्षी कळून गेलं की एक्झाम आपल्यासाठी बनली नाही, MPSC UPSC या परीक्षा आपल्यासाठी बनलेल्या नाही. ते कारण जर पुढे जाऊन म्हणजे 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर जर मी एक्झाम देत असतो, प्रत्येक गोष्ट इगोवर घेत बसलो असतो ना, तर मी कमीत कमी माझ्या आयुष्याच्या 26 27 30व्या वर्षी मला कळलं असं, म्हणजे 30व्या वय होऊन जायला मला कळलं असं की या परीक्षा आपण देऊ खूप मोठी चूक केली ना. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडे कुठली गोष्ट स्किल आहे ना, आपल्याकडे कोणत्याही असा वेळ उरला आता की एखादी नवीन गोष्ट ट्राय करायला. बरं झालं त्या IPS नावाचं भूत माझ्या डोक्यात लवकर उतरून गेलं. या गोष्टी मला पुरेपूर खूप आनंद आहे खरं म्हटलं तर, की त्या स्पर्धा परीक्षांचं त्या गोष्टीमधून मी बाहेर पडलो एकदाचा. स्वतःचे आयुष्य जगतोय, स्वतःच्या लुक्सकडे लक्ष देतोय, स्वतःच्या बॉडीकडे लक्ष देतोय पूर्णपणे. पण प्रत्येकाने जे लोक आता सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताय ना, त्या सगळ्यांना उद्देश हाच आहे की ना, तुम्ही सुद्धा ना यार जास्त वेळ न करता, तर तुम्हाला 10th 12th ग्रॅज्युएशन करता करता तुम्ही दमले असाल ना, ते विषय सोडून द्या कमीत कमी.
परत त्या एक्झामच्या मला ना प्रत्येक वेळेस इगोवर गोष्टी घेणं हे केलं ना याचे नुकसान होणार आहे फक्त. ठीक आहे, धन्यवाद.